हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. जसं सर्वांना माहिती आहे की MPSC राज्यसेवाची जी परीक्षा आहे 2025ची, त्याच्यामध्ये मेन्सचा जो सिलेबस आहे ना तो आता डिस्क्रिप्टिव्ह होऊन गेला आहे. आणि तो सिलेबस जो आहे ना UPSCच्या सिलेबससोबत सिमिलर आहे. आणि तिथे आपण जर बघितलं व्यवस्थित तर आपल्याला नोटीस होणार की तिथे जनरल स्टडीज, त्याचा अर्थ सामान्य अज्ञान पेपर 1, जनरल स्टडीज पेपर 2, GS3 आणि GS4 असे 4 विषयाचं जे आहे 4 जे सेक्शन आहेत ते सिलेबसमध्ये मेन्शन आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत GS2ची स्ट्रॅटेजी काय आहे, कुठले सोर्सेस वापरायला पाहिजे आणि कशा अप्रोचनी जे आहे GS2चं प्रिपरेशन केलं पाहिजे. तर जसं की आपल्याला माहिती आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असल्यामुळे सर्वात आधी आपल्याला सिलेबसची प्रिंट काढावी लागेल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जसे आता आपल्याला माहिती आहे की MPSCचा हा पहिलाच पेपर राहणार आहे, तर आपल्याला आयडिया नाही की कशा प्रकारे प्रश्न विचारणार. त्याचमुळे आपल्याला काय करावं लागेल, UPSCचे जे आहेत PYQs ते एकदा आपल्याला थोडंसं बघावं लागणार. आणि जे आपले मेन्सचे नोट्स आहेत ते आपल्याला प्रॉपरली बनवावं लागेल. आणि मेन्सचे नोट्स कसे बनवायचे ह्याचं व्हिडिओ जे आहे मी याच्या आधी चॅनलवर टाकलेला आहे, तर तो पण तुम्ही रेफर करू शकता. तर सर्वात आधी ना आपण GS2च्या सिलेबसबद्दल जाणून घेऊया. तर GS2मध्ये ना गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी, सोशल जस्टिस, इंटरनॅशनल रिलेशन हे सर्व जे आहेत विषय येतात. आणि इथे स्पेसिफिक मेन्शन केलं आहे सिलेबसमध्ये की सम वेटेज टू महाराष्ट्र, तर महाराष्ट्राला सम वेटेज दिलं जाणार. बघा कसं असते, कुठलाही सिलेबस जो असते कुठल्याही परीक्षेचा ते माहिती असणं खूप गरजेचं असते. म्हणून सिलेबसला जे आहे मी एकदा डिस्क्राईब करून घेते. हे बघा, तर सर्वात आधी आहे की इंडियन कॉन्स्टिट्यूशनबद्दल आपल्याला इथे दिले आहे. बघा इथे आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन, त्याच्याबद्दल हिस्टॉरिकल पिनिंग काय आहे, इव्होल्युशन कसं झालं हे सर्व आपल्याला माहिती असणे. आणि हे कुठं ना कुठं आपल्याला जर माहिती आहे लक्ष्मीकांतमधून हे सर्व जे आहे आपण कव्हर करू शकतो. मग पुढचं बघा, फंक्शन अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ युनियन अँड द स्टेट गव्हर्नमेंट, त्याचे इश्यूज काय आहेत, चॅलेंजेस काय आहेत. त्याच्यानंतर फेडरल स्ट्रक्चरबद्दल आपल्याला माहिती राहायला पाहिजे. आणि नंतर बघा लोकल लेवलची गव्हर्नमेंट, ठीक आहे, ज्याला आपण म्हणू शकतो डिसेंट्रलायझेशन जे असते त्याच्याबद्दल आपल्याला माहिती राहायला पाहिजे. 73rd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट हे सर्व जे आहेत इथे येते. मग बघा सेपरेशन ऑफ पॉवरबद्दल, मग इंडियन कॉन्स्टिट्यूशनला दुसऱ्या कॉन्स्टिट्यूशन स्कीमसोबत कम्पेअर केलं, ठीक आहे, दुसऱ्या कंट्रीजच्या, त्याच्याबद्दल जे आहे आपल्याला डिस्कस करायचं आहे. नंतर आहे पार्लमेंट आणि स्टेट लेजिस्लेचर, त्याचं प्रत्येक जे आहे कंडक्ट कसं असते, पॉवर काय असते याचं डिटेल. मग आहे हा स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन ऑफ एक्झिक्युटिव्ह बॉडीज आणि ज्युडिशरीबद्दल माहीत असते. मग लोकल सेल्फ गव्हर्नमेंट एक सेपरेट पॉईंट आहे. मग इथे आहे सेल अँड फीचर ऑफ अ रिप्रेझेंटेशन ऑफ अ पीपल ॲक्ट, ज्याला आपण रोपा ॲक्ट म्हणतो. ठीक आहे. इलेक्शन चॅप्टर जर तुम्ही वाचलं असेल लक्ष्मीकांतमधलं तर तुम्हाला हे खूप चांगल्याने आठवून जाणार. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथे बघा मेन्शन आहे की वेरियस कॉन्स्टिट्युशनल पोस्ट, ठीक आहे, कॉन्स्टिट्युशनल पोस्टबद्दल आपल्याला माहिती असणे. आणि कॉशी ज्युडिशरी बॉडीज असो, स्टॅच्युटरी असो की रेग्युलेटरी बॉडी असो याच्याबद्दल माहिती असणे. तर हा जो सेक्शन आहे ना पूर्ण हा पॉलिटी आणि गव्हर्नन्सच्या मध्ये इथे येतो. ठीक आहे, अंडरमध्ये येतो. आता बघू आपण सोशल जस्टिसमध्ये कुठले कुठले पॉईंट कव्हर केलं आहे. इथे बघा गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड इंटरव्हेन्शन, त्याच्यामध्ये आपण डिफरंट टाईप ऑफ स्कीम्स वगैरे जे आहे ते कव्हर करावं लागेल. मग इथं डेव्हलपमेंट प्रोसेसेस आणि डेव्हलपमेंट इंडस्ट्रीजबद्दल तिथं कुठलं पॉईंट येणार, NGOज माहीत असणं, सेल्फ हेल्प ग्रुपबद्दल माहिती असणं, बाकी जे आहे इन्स्टिट्यूशनबद्दल जे आहे माहिती असणं. मग नंतर इथे बघा स्पेसिफिक मेन्शन केलं आहे वल्नरेबल सेक्शनबद्दल माहीत असणं. ठीक आहे, इथे वेलफेअर स्कीम दिली आहे. मग इथं वल्नरेबल सेक्शन म्हणजे कुठले काय काय येणार, वुमेन्स येणार, चिल्ड्रन्स येणार, पर्सन विथ डिसेबिलिटी, LGBTQ कम्युनिटी, हे सर्व जे आहे आपण म्हणू शकतो की वल्नरेबल सेक्शनमध्ये येणार. आणि बघा मी तुम्हाला जेव्हा GS1चा पण व्हिडिओ जो आहे मी तुम्हाला या चॅनलवर पोस्ट केलेला आहे, तर तुम्ही एकदा जाऊन रेफर करू शकता. तिथे पण तुम्हाला जे आहे मी मेन्शन करून सांगितलं आहे की काही सेक्शन जे आहे GS1चं GS2 सोबत ना ओव्हरलॅप होते. तोच सेक्शन आहे हा वाला पार्ट. इथे बघा इश्यूज रिलेटेड टू मॅनेजमेंट, सोशल सेक्टर्स, ठीक आहे, हेल्थ झालं, एज्युकेशन झालं, ह्युमन रिसोर्सेस झालं. आणि मग नंतर बघितलं पॉवर्टी आणि हंगर रिलेटेड इश्यू, हे ना GS1च्या पेपरसोबत ना कुठं ओव्हरलॅप होतात. आणि नंतरचं पॉईंट बघितलं तर गव्हर्नन्समध्ये ना हे सेक्शन्स पण येतात. आणि याचा जो ओव्हरलॅप आहे ना तो आपण GS4 त्याचाच अर्थ आहे इथिक्स या विषयामध्ये आपण बघू शकतो. ठीक आहे. ई गव्हर्नन्स सारखे टॉपिक घ्या, अकाउंटेबिलिटी सारखे टॉपिक घ्या, हे सर्व ना GS4 मध्ये पण येतात. तर कुठे ना कुठं गव्हर्नन्स आणि इथिक्सच्या काही सेक्शनमध्ये ना ओव्हरलॅप आपल्याला दिसून येतो. आणि बघा मी तुम्हाला जेव्हा व्हिडिओ पोस्ट केला आहे नोट स्ट्रॅटेजी, तिथं मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि त्याचबरोबर मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता GS1वाला. ठीक आहे, तिथं मी तुम्हाला इम्पॉर्टन्स सांगितलं होतं की ओव्हरलॅप सिलेबसला कसं प्रकारे कव्हर केलं पाहिजे. ठीक आहे, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देते, ते तुम्ही एकदा बघून घ्यावे. आणि व्हिडिओच्या एंडमध्ये मी तुम्हाला सांगितलं की हे जे ओव्हरलॅप सेक्शन आहेत ना त्याचं यूज करून आपण कसे लिंकेजेस
बनवून उत्तर लिहू शकतो त्याचं जे आहे मी लास्टला तुम्हाला सांगणार, या व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला हे सर्व गोष्टी समजवणार. ठीक आहे, आता बघूया नेक्स्ट पॉईंट. ठीक आहे, इथे मेन्शन आहे की इंटरनॅशनल रिलेशन. आता इंटरनॅशनल रिलेशनमध्ये काय येते, इंडिया आणि नेबरहूड रिलेशन आपल्याला माहीत पाहिजे. आता आपले नेबर कोण आहेत इंडियाचे, पाकिस्तान आहे, श्रीलंका आहे, बांगलादेश आहे, म्यानमार आहे आणि पुन्हा 2-3 जे आहेत कंट्रीज आहेत ते आपण म्हणू शकतो. आणि त्याचबरोबर ना करंट अफेअरमध्ये काय सुरू आहे, इंडियाचं रिलेशन पर्टिक्युलर कंट्रीसोबत हे पण आपल्याला माहिती होणे जे आहे गरजेचं आहे. आणि महाराष्ट्र स्पेसिफिक म्हटलं तर महाराष्ट्र रिलेटेड काही डेव्हलपमेंट झाले असेल नॅशनल लेवलवर तर त्याच्याबद्दल पण जे आहे आपल्याला IR मध्ये कव्हर करायचे आहे. नंतर इथे बघा, नंतर इथे मेन्शन केलेलं आहे, मी एकदा याला इरेज करून घेते. बघा इथे बघा बायलॅटरल रिलेशन आहे, रिजनल रिलेशन, ग्रुपिंग्सबद्दल माहिती असणे, त्याच्याचबरोबर काही पॉलिसीज जे आहेत, पॉलिटिकल डेव्हलपमेंट होत आहेत कुठल्या डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला इंडियाचा काही इंटरेस्ट आहे हे सर्व माहीत असणे, इंडियन डायस्पोराबद्दल वाचणं आणि त्याचबरोबर काही जे नॅशनल लेवलचे इन्स्टिट्यूशन आहे, इंटरनॅशनल लेवलचे इन्स्टिट्यूशन आहे जसं की WHO वगैरे झालं, याच्याबद्दल माहिती असणे करणे हे सर्व जे आहे आपल्या इंटरनॅशनल रिलेशनमध्ये येते. तर बघूया आता नेक्स्ट पॉईंटकडे. तर जसं आता मी तुम्हाला सिलेबस दाखवला, ठीक आहे, तुम्ही कुठे ना कुठे नोटीस केलं असेल की हा पेपर ना कुठे ना कुठे थोडा डायनॅमिक पेपर आहे. त्याच्यामध्ये काय डायनॅमिक म्हणजे कसं की त्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा आपण उत्तरं लिहिणार, आन्सर लिहिणार, तर आपल्याला रिसेंटमध्ये काय एक्झाम्पल्स होत आहेत, कुठले नवीन स्कीम्स आणले का गव्हर्नमेंटनी, कुठले नवीन जजमेंट्स आहेत का सुप्रीम कोर्टचे, हे सर्व आपल्याला आन्सरमध्ये ॲड करावं लागेल. त्यामुळे GS2चा जो पेपर आहे ना त्याला डायनॅमिक पेपर आपण थोडं म्हणू शकतो. त्याचबरोबर काय आपण नोटीस करू, काही थीम्स जे आहेत ना रिपीटेड विचारले गेले आहेत UPSCमध्ये, तर आपण थोडंफार अंदाजा लावू शकतो की MPSCमध्ये पण ना याच्यावर कदाचित प्रश्न येऊ शकते. तर हे बघा, हे आहे पॉलिटीचं PYQचं PDF. आता इथे बघा फंडामेंटल राईट नंबर 19, ठीक आहे, इथं पण फंडामेंटल राईट 19 याच्यावर प्रश्न विचारलाय, वारंवार डबल प्रश्न आलाय. त्याचबरोबर इथे बघा फंडामेंटल राईट 19, ठीक आहे, आर्टिकल 19वर प्रश्न विचारलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता आता हे बघा इथे प्रश्न विचारलाय रोपावर, ठीक आहे, सिलेबसचा डायरेक्ट पॉईंट आहे रिप्रेझेंटेशन ऑफ अ पीपल्स ॲक्ट, ठीक आहे, हा एक आपण पॉईंट म्हणू शकतो. आणि सेम बघा इथे पण बघा सेम थीमवर प्रश्न विचारला आहे. तर हे इम्पॉर्टंट होऊन जाते की हे आपल्याला पाठ व्यवस्थित प्रकारे आपले जे नोट्स आहेत आणि आपले जे आहे याच्यावरचं प्रॉपर डिटेल स्टडी आपली व्हायलाच पाहिजे. तर आता वळूया आपण नेक्स्ट डिस्कशनकडे. तर जसं आपल्याला माहिती आहे पॉलिटी हा GS2 मधला सेक्शन आहे, तर त्याला प्रिपेअर कसं करायचं हे मी तुम्हाला आता सांगते. तर सर्वात आधी लक्ष्मीकांत ही बुक जी आहे आपण प्रिलिमसाठी वाचणारच आहोत, तर आता हे बुक जे आहे मेन्ससाठी इनफ आहे की नाही त्याच्याबद्दल मी सांगते. तर बघा, तर हे बघा ही कम्प्लिटली इनफ नाही म्हणू शकत, कारण की जर तुम्ही ॲनालिटिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने जर नोट्स नाही बनवले ना लक्ष्मीकांत थ्रू, तर हे कुठलंही आपण म्हणू शकतो तेवढी युजफुल राहणार नाही. म्हणून लक्ष्मीकांतमधून ना ॲनालिटिकल नोट्स बनवणे गरजेचे आहे. आता ॲनालिटिकल नोट्स म्हणजे कसे ते मी त्याचं उदाहरण तुम्हाला आता सांगते. तर हे बघा माझे स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन अँड फंक्शन ऑफ अ ज्युडिशरीवर नोट्स आहे, ठीक आहे, डायरेक्ट सिलेबसचा पॉईंट आहे. आता ॲनालिटिकल नोट्स कसे बनवणार बघा, हर एक पॉईंट ॲड करायचे, ज्युडिशरीच्या फंक्शन स्ट्रक्चर कसं असतो त्याच्याबद्दल ॲड करायचं, ऑर्गनायझेशन कशी असतं त्याच्याबद्दल लिहायचं, फंक्शन्स कसे असतात त्याच्याबद्दल लिहायचं, ठीक आहे. आता बघा काय हायलाईट दिले, रिजनल बेंचबद्दल लिहिलं, आर्टिकल मेन्शन केलं, नीड्स काय आहे मेन्शन केली, इश्यू काय आहे लिहिलं. मग बघा इकडे कॉलेजियम सिस्टीम असते ज्युडिशरीमध्ये त्याच्याबद्दल लिहिलं, त्याच्याबद्दल काय इश्यू आहे ते सर्व पॉईंट मेन्शन केलं. आणि मग तुम्हाला जसं लक्ष्मीकांत व्यवस्थित वाचलं असेल तर तुम्हाला आठवेल की नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशनचं फॉर्मेशन केलं होतं, ठीक आहे, आणि ते कुठे ना कुठं कॉलेजियमला रिप्लेस करा असं म्हणून सांगितलं होतं. ते सर्व पॉईंट मी मेन्शन केलं आहे, ठीक आहे. लक्ष्मीकांतमधलेच पॉईंट्स आहेत हे, बस त्याला आहे की मी एक एक्सपांड करून आणि जे आहे एक प्रॉपर ॲनालिसिस करून जे आहे हे सर्व पॉईंट मेन्शन केलं आहे. गुगलचा वापर तुम्ही करू शकता किंवा UPSCचे नोट्सचा पण वापर तुम्ही करून हे जे पॉईंट्स आहे तसे बनवू शकता. राहिला आता बघा नेक्स्ट पॉईंट, रिमूव्हल ऑफ जजेस कसं होतं, आर्टिकल मेन्शन केलं, आर्टिकल कुठून वाचणार लक्ष्मीकांतमधून आपल्याला डायरेक्टच माहीत होते, मग कुठले इश्यूज आहेत, मग वे फॉरवर्ड काय आहे सर्व मेन्शन केलं. बघा ज्युडिशरीमध्ये केस येते, त्याचाच अर्थ आहे की ज्युडिशरीमध्ये खूप सारे पेंडेन्सी आहेत, डिलेज आहेत, ठीक आहे, तर डिलेज का आहे त्याचा एक डाटा मेन्शन केला का, ठीक आहे, रिझन्स मेन्शन केले, मग इम्पॅक्ट मेन्शन केला, मग काय स्टेप्स घेऊ शकतो हे सर्व आपण मेन्शन केलेले आहे. तशाच प्रकारे ते जे आहे ॲनालिटिकल फॉर्मॅटमध्ये जे आहे तुम्ही पॉलिटीचे नोट्स बनवायला पाहिजे. आणि आता नंतरचा पॉईंट म्हटला तर की क्वेश्चन्स जे आहेत PYQमध्ये विचारले गेले आहे त्याचे थीम बरोबर बघायचं, ठीक आहे, आणि एक प्रॉपर ॲनालिटिकल डायमेन्शननी नोट्स बनवायला पाहिजे. आणि मग UPSCचे जसं मी आत्ता सांगितलं UPSCचे नोट्स जे आहे वाईसली यूज करून आपले जे आहे पॉलिटीचे नोट्स तुम्ही बनवू शकता मेन्सचे,
ठीक आहे. आता वळूया नेक्स्ट पॉईंटकडे. आता इंटरनॅशनल रिलेशन हा विषय कसा कव्हर करायचा. असं म्हटलं जातं की इंटरनॅशनल रिलेशनना थोडं इझी आहे हँडल करण्यासाठी. ते म्हटलं कसं की खूप जास्त ना करंट अफेअर्सचं इम्पॉर्टन्स याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. हे बरोबर आहे की जेव्हा इंटरनॅशनल रिलेशनचे जे न्यूज आहेत ना किंवा आपण जे सिलेबस व्यवस्थित बघितलं ना तर आपल्याला लक्षात येणार की कुठल्या ना कुठल्या कंट्रीचं जे आहे रिलेशन आपल्या भारतासोबत की कसं आहे, ठीक आहे, ते आपल्याला माहीत राहायला पाहिजे. सिलेबसमध्ये पण भारताचं स्पेसिफिक मेन्शन आहे, तर आपल्याला भारतासोबत कसं रिलेशन आहे, त्याचबद्दल आपल्या महाराष्ट्रासोबत काही लिंकेजेस आहे का कुठल्या स्कीमसाठी किंवा कुठल्या डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी, ते पण एकदा लक्षात घेऊन घ्यायचं. इंटरनॅशनल रिलेशनचे जे नोट्स आहेत ना ते दुसऱ्या कंट्रीसोबत कसे आहेत ते बनवायचे, ठीक आहे, बेसिक नोट बनवायचे आणि करंट अफेअर जेव्हा आपण वाचतो त्याच्याने अपडेशन करायचे. तर हे बघा, इंडिया आणि पाकिस्तानचे माझे नोट्स आहेत. तर सर्वात आधी काय केलं आहे मी एक टाईमलाईन कव्हर केली आहे की कशा प्रकारे जे आहेत इंडिया आणि पाकिस्तानचे रिलेशनमध्ये इव्हॉल्युशन झालं आहे, ठीक आहे. हे झालं टाईमलाईन. आणि बघा मग काय या दोन कंट्रीमध्ये नेहमी काही इश्यूज असतात. तर काश्मीरच्या इश्यूला पकडून पॉईंट्स केले आहेत. मग काश्मीरच्या इश्यूवर मी सोल्युशन पण मेन्शन केलं आहे. त्याचबरोबर नेक्स्ट पॉईंट गिलगित बाल्टिस्तानचा जो इश्यू आहे त्याच्यावर, सियाचिन ग्लेशियरचा इश्यू आहे, सियार क्रिक म्हणून एक इश्यू येते आणि इंदस व्हॅली ट्रिटी जे आहे, इंदस ट्रिटी जे आहे वॉटर ट्रिटी, त्याच्याबद्दल पण जे आहे इंडिया आणि पाकिस्तानमध्ये कुठं ना कुठं जे आहे मतभेद होतच राहतात. ते सर्व पॉईंट जे आहे मी इथे ॲड केलेले आहेत. त्याचप्रकारे तुम्ही ना इंटरनॅशनलचे जे नोट्स आहेत ना व्हेरियस डायमेन्शन किंवा व्हेरियस इश्यूला कव्हर करताना बनवायला पाहिजे. आणि जेव्हा पण आपण आन्सर रायटिंग करू इंटरनॅशनल रिलेशनची, त्याच्यामध्ये एक ना फ्रेमवर्कचा यूज खूप करायचं, ठीक आहे. हे फ्रेमवर्क ना मी UPSCच्या टॉपर्सकडून घेतलेलं आहे. तर बघा फ्रेमवर्क कसं वापरायचं, हे बघा, हे ना एक शॉर्ट फॉर्म आहे, ठीक आहे, मेडिक शेड. तर आता हे एक त्याच्या डायमेन्शनचा यूज करून ना तुम्ही इंटरनॅशनल रिलेशनचे जे आन्सर आहे ना त्याला एक्सपांड करू शकता. एममधून काय येणार मिलिटरी, ईमधून इकॉनॉमिक, डीमधून डिप्लोमेसी किंवा डेव्हलपमेंट रिलेटेड डायमेन्शन आपण एक्सपांड करायचं. मग आयमधून इन्स्टिट्यूशनल डायमेन्शन एक्सपांड करायचं. सी म्हणजे कल्चरल ट्राईज, त्याला एक्सपान्शन द्यायचं. मग एस पासून स्ट्रॅटेजिक, एच पासून हेल्थ, त्याच्यामध्येच आपण टुरिझमचा भाग पण कव्हर करू शकतो. ई पासून एन्व्हायरमेंट, डी पासून डिझास्टर मॅनेजमेंट. अशा प्रकारे जे आहे आपण या फॉर्मॅट थ्रू न यूज करून आपले जे आहेत आन्सर्स लिहू शकतो. आता वळूया नेक्स्ट पॉईंटकडे, त्याचीच गव्हर्नन्स सेक्शनकडे. तर गव्हर्नन्सचा अभ्यास कसं करायचं, सर्वात आधी सिलेबसचे जितके पॉईंट आहेत ना त्याला गुगल डाऊन करून घ्यायचं आणि त्याचे नोट्स बनवायचे. किंवा तुम्ही UPSCचे टॉपर्सचे जे नोट्स आहेत किंवा UPSCचे कोचिंगचे नोट्स आहेत ना ते डायरेक्ट रेफरन्स म्हणून ॲड करू शकता. आणि एक सर्वात महत्त्वाचं गव्हर्नन्समध्ये असं आहे की जेव्हा पण तुम्ही गव्हर्नन्स वाचता ना त्याच्या लिंकेजेस ना इथिक्ससोबत होते. कुठं ना कुठं कॉमन थीम्स दिसून येतात इथिक्समध्ये आणि गव्हर्नन्समध्ये. जसं की सिटीजन चार्टरवाला पॉईंट झालं किंवा गव्हर्नन्सवाला पॉईंट झालं, त्याच्यासोबत ना काय करावं लागेल आपल्याला, इस्टॅब्लिश करावं लागेल लिंकेजेस, ठीक आहे. डायमेन्शन्स जे आहेत आपण इथिक्समध्ये वापरलेले ते गव्हर्नन्सचे आन्सर लिहिताना किंवा गव्हर्नन्सचे नोट्स बनवताना आपल्याला इंटरलिंक करून जे आहे बनवावं लागेल. आणि नंतरचं एक महत्त्वाचं असं म्हटलं तर ARCची एक रिपोर्ट असते इथिक्स आणि गव्हर्नन्सवर, ठीक आहे. हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही वाचून तिथून नोट्स काढू शकता. तिथून आपलं गव्हर्नन्स पार्ट आणि इथिक्सचं काही पोर्शन न कव्हर होऊन जाऊ शकते. पण जर वेळ नसेल तर तुम्ही काय करा, यूट्यूबवर डायरेक्ट सर्च करा ARC रिपोर्ट्सची जिस्ट म्हणून, तर ते तुम्हाला तिथून भेटून जाणार. किंवा तुम्हाला इतकंही नसेल करायचं तर काय करायचं, डायरेक्ट UPSCचे नोट्स बघून घ्यायचे. किंवा मी माझ्या चॅनलवर काही जे नोट्स आणणार आहे त्याच्यातूनही तुम्ही जे आहे तुमच्या गव्हर्नन्सच्या नोट्सबद्दल व्हॅलिडेशन करू शकता. किंवा तुम्ही डायरेक्टली जे आहे माझे नोट्स जे आहेत मी तुम्हाला काही दिवसात प्रोव्हाइड करेल ते पण तुम्ही डायरेक्ट रेफर करू शकता. आता वळूया नेक्स्ट पॉईंटकडे, त्याचं सोशल जस्टिस. तर सोशल जस्टिसमध्ये आपण जसं बघितलं हेल्थ, एज्युकेशन, पॉप्युलेशन, पॉवर्टी, हंगर, मग वेलफेअर स्कीम्स झाले वेगळे वेगळे, आणि मग कुठले इन्स्टिट्यूशन झाले, NGO झाले, SSG झाले, हे सर्व जे आहे सोशल जस्टिसमध्ये येतात. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तेच कुठलंच बुक असं नाही आहे, रेफरन्स बुक मार्केटमध्ये नाही आहे. तर UPSCचे नोट्स आपल्याला युजफुल राहू शकतात. आणि सिलेबसचे पॉईंट्स उचलून जे आहेत गुगलवरून नोट्स बनवून घ्यायचे. आणि कुठं एक महत्त्वाचं म्हटलं तर मी या चॅनलवर ना मी आधीच सांगितलं, खूपदा सांगत आहे की सोसायटी आणि सोशल जस्टिससारखे जे विषय आहेत त्याच्याबद्दल मी नोट्स घेऊन येणार. तर ते तुम्ही बघून ना कम्प्लिटली हा सेक्शन ना करू शकता. आता वळूया नेक्स्ट पॉईंटकडे. ते म्हटलं तर सर्वात महत्त्वाचं इंटरलिंकेजेस बनवणं. आता बघा, गव्हर्नन्स आणि इथिक्सचे इंटरलिंकेज बनवणं मी आताच सांगितलं. गव्हर्नन्स, ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी सारखे टॉपिकमध्ये आपण लिंकेज बनवू शकतो. IR जो आहे इंटरनॅशनल रिलेशन, तो इंटरनल सिक्युरिटीसोबत लिंक करू शकतो. कसं म्हटलं तर बॉर्डर सिक्युरिटी,
ठीक आहे. टेररिझम सारखे इश्यूज हे पॉईंट आलं. त्याचबरोबर वर्ल्ड हिस्ट्रीचे काही सेक्शन आहे ज्याच्यामध्ये आपण हिस्टोरिकल लिंकेजेस बनवू शकतो दुसऱ्या कंट्रीजसोबत इंटरनॅशनल रिलेशन या विषयाला स्टडी करताना. तर अशा प्रकारे इंटरलिंकेजेस बनवणं आपल्याला अभ्यास करायला पाहिजे आणि तशाच प्रकारे आपले नोट्स राहायला पण पाहिजे. आणि नंतर आहे सोशल जस्टिस. सोशल जस्टिस कशाला आपण लिंक करू शकतो, सोसायटीला लिंक करू शकतो. कुठले इश्यूज झाले, हंगर झालं, पॉवर्टीसारखे इश्यू, इकॉनॉमिकमध्ये पण आपण लिंक करू शकतो. कसं, स्कीम्स हेल्थ रिलेटेड झाले, एज्युकेशन रिलेटेड झाले, पॉवर्टी रिलेटेड झाले, हे सर्व स्कीम्स जे आहेत ते आपण जे आहे इकॉनॉमीमध्ये जेव्हा वाचतो तर आपल्याला कुठं ना कुठं हे वाचताना आपण सोशल जस्टिसचे जे नोट्स बनवले आहेत हंगर रिलेटेड, पॉवर्टी रिलेटेड, तिथे ॲड करून घ्यायचे कुठले स्कीम्स आहेत. ते कसं होणार, आपले नोट्स सोबतले सोबत बनवून जाणार आणि आपल्याला आठवणार की अरे बाबा आपण लिंकेजेस करून पण जे आहे उत्तरं लिहू शकतो. आणि तिसरं म्हटलं तर सोशल जस्टिसचे जे पॉईंट्स आहेत ना आपण एसे लिहिताना पण वापर करू शकतो. तर अशा प्रकारे मी सांगते की GS2चा जो अभ्यास करायचा आहे ना तर आपल्याला खूप सारे सब्जेक्टसोबत जे आहे लिंकेजेस बनवून चालवावं लागेल. आणि सेकंड असं म्हटलं तर की सिलेबसचं प्रॉपर ॲनालिसिस करून प्रत्येक पॉईंट्स जे आहेत सिलेबसमध्ये मेन्शन केलेले त्याचे नोट्स बनवावे लागेल. हे सर्वात महत्त्वाचे बनून जातात GS2साठी. सो थँक्यू. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अँड ऑल द बेस्ट. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ.